आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलीचे वडील आणि चुलत भावाने जावयावरती चाकूने गंभीर वार केले होते। इंदिरानगरमध्ये 14 जुलै रोजी घडलेल्या घटनेमध्ये तरुण गंभीररित्या जखमी झाला होता। दरम्यान उपचारादरम्यान जखमी अमित साळुंके याचा मृत्यू झाला। जवाहरनगर पोलिसांनी अद्याप देखील आरोपींना अटक न केल्याने अमितच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या मांडला होता। खासगी कंपनीत काम करणाऱ्या अमितची लहानपणीची मैत्रीण विद्यासोबत प्रेमसंबंध होते। मात्र आंतरजातीमुळे विद्याच्या कुटुंबाचा त्यांच्या लग्नास विरोध होता। विरोध पत्करून एप्रिल महिन्यामध्ये दोघांनी पळून जाऊन लग्न केले। अमितच्या कुटुंबाने दोघांना स्वीकारल्याने ते 2 मे रोजी घरी परतले होते आणि त्यानंतर त्यांचा गुण्यागोविंदाने संसार सुरू होता। मात्र विद्याच्या कुटुंबियांच्या मनातला राग गेला नव्हता। विद्याचे वडील गीताराम भास्कर कीर्तिशाही आणि चुलत भाऊ अप्पासाहेब अशोक कीर्तिशाही हे सतत अमितला जिवे मारण्याच्या धमक्या देत होते। 14 जुलै रोजी अमित फिरत असताना गीताराम अप्पासाहेबने त्याच्यावरती चाकूने गंभीर वार केले आणि तेव्हापासून त्याच्यावरती घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते। गुरुवारी अमितची मृत्यूची झुंज अखेर संपली। अमितवरील हल्ल्याला 11 दिवस उलटून देखील मारेकरी वडील आणि भावाला जवाहरनगर पोलिसांनी अटक न केल्याने अमितच्या पत्नीसह त्यांच्या कुटुंबियांनी संताप व्यक्त केला। अमितच्या मारेकऱ्यांना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेत त्यांच्या कुटुंबियांनी जवाहरनगर पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला। काल रात्री उशिरापर्यंत कुटुंब ठाण्यात ठाण मांडून होते। पोलिसांनी मारेकरांना अटक करण्यात निष्काळजीपणा केल्याचा आरोप देखील कुटुंबियांनी केला आहे। शिवाय सासरा गीताराम आणि अप्पासाहेब व्यतिरिक्त 5 ते 6 जणांनी त्याच्यावरती हल्ला केल्याचे त्यांनी सांगितले।